बघा एवढं जर एवढी मोठी कारवाई करायची असेल तर हप्ते बिप्ते मागल्यानंतर काही कोणाचं पोट भरत नाही सर. माझी मी वैयक्तिक प्रॉपर्टी आहे, माझं मग चांगलं सहकुटुंब सहपरिवार आम्ही व्यवस्थित आहोत. 500-1000 रुपयानं माझं काही भरती होणार नाही सर, सगळ्यांना सांगतो. आता आरोप जे चांगलं काम करते त्याच्यावर आरोप 100% होणार सर. फुटपाथवरती जे बोर्ड वगैरे ठेवतात त्याच्या ज्यांचं अतिक्रमण आहे, ज्यांनी काउंटर बाहेर काढले त्याच्यावर कारवाई होणे साहजिक आहे. हो सर. पण आता जे पाहिलं आपण तर वरती त्यांचं छोटा म्हणजे फुटपाथच्या वर फक्त शेड होता छोटा. हां सर 4 फुटाचा शेड होता. हां. त्याच्यामुळं ट्रॅफिकला तर काय सर ट्रॅफिकला म्हणजे फुटपाथवर त्याचे पोल होते सर खाली, त्याच्यानंतर जाणार लोक कसे आत्ताच. हो सर्वच सर एकच आता एका सर एकाचं काढल्यानंतर त्यांनी काय म्हणतात बा त्याचं काढत नाही माझं का काढलंय असा विषय. आम्हाला ते सर समान कायदा ठेवावा लागणार आहे. एकाचं ठेवलं आणि एकाचं काढलं तर ते उद्या विषय होते मॉलवर कारवाई नाही प्रत्येकावर सर. मॉल तर मी काय म्हणतो तुम्ही किसान आला तर अर्धा फूट तोडायला आम्ही काय म्हणतो सर त्याचे जे बेंच होते ते पूर्ण बेंच आम्ही आत्ता जप्त केलेले आहेत. आता तुम्ही चला प्रियदर्शनी शाळेच्यावर आमचे बेंच जप्त करून त्याची कारवाई केलेली आहे. तर आता एका मुलाचा त्याच्यामध्ये पायाचे बोटं तुटले. हां त्याच्यावर काय म्हणणार? बोटं तुटले नाही सर, मी स्वतः पाहणी केली. त्यांचं ब्लड थोडं कातडं निघालं आणि ब्लड निघालं तर त्यांना ऐका मध्ये फिरायला असे फोटो दाखव. नाही सर हे चुकीचा विषय. त्यांचं जे दाखवा फोटो तुम्ही आम्ही त्याला काय जे लागते आम्ही त्याला म्हणू बा दवाखान्यात या तुम्ही, तुम्हाला आम्ही त्याच्यावर विलाज करू. एवढं पण आमचं बोलणं झालं. महापालिका ज्या लोकांनी पार्किंगच नाही केली, आता हां. जसं की तुमचा RS ब्रदर्स हो, सर. केली, मग तिथं मधात तिथं पार्किंग सर. नाही, यांच्यावर काय दोष आता सर ऐका ना, काल आमच्यासोबत ट्रॅफिकचे PI साहेब मुंडे साहेब आहेत. त्यांनी 53 गुन्हे दाखल केले आणि 53,000 रुपये टॅक्स महसूल वसूल केला. आम्ही त्याच्याकडे रेकॉर्ड आहेत. प्रत्येक नावानिशी त्यांनी दंड वसूल केले. किसानवाल्यावर गुन्हा दाखल आहेत, RS वाल्यावर आहे, चेन्नईवाल्यावर आहे, सर्वांवर पार्किंगच्या विषयावर काय गुन्हा दाखल आहे. डॉक्टर लाईनमध्ये कधी हा सर हळूहळू आता एक स्टेप बाय स्टेप चालू आहे. काल वर्कशॉप झाला, आज पिरबोरा नाही, उद्या चैतन्यनगर आहे, असं एक स्टेप बाय स्टेप सगळीकडे चालू सर आहे. अतिक्रमणवाल्यांवर हप्ते वसुली केली जाते, हॉकर्सकडून पैसे घेतात असे नेहमीच आरोप होतात. आता तुमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये हां, आरोप सर. होत आहेत, त्याच्यावर काय स्पष्ट? ठीक आहे सर, मी तर म्हणलो ना आता जसं प्रश्न उचले ते उत्तर मी दिलं ना त्याच्यावर, की जे आता लोकांना चांगलं काम केलं किंवा काय मी चांगलं काम केलं म्हणजे मी स्वतः म्हणत नाही, जे काही लोक म्हणत आहेत. पथकातले लोक करत असतील. नाही सर कुणीच नाही. आमच्या बरेच लोकं अतिक्रमण पथकामध्ये ऐका ना आहेत सर, बरोबर आहे. आमच्या अतिक्रमण पथकातले एकही व्यक्ती 1 रुपया कोणाचा घेत नाही आणि कोणाचे चाय पिऊन आम्ही शर्मिंदे नाही. आम्हाला पगारी मिळतात शासनाकडून, त्याच्यावर आम्ही सहकुटुंब सहपरिवार समाज. सर आता मी एप्रिलपासून आलो सर. तुमचं मूळ पद काय सर? लिपिक आहे सर माझं. हां? लिपिक प्रभारी वसुली पथक म्हणून प्रभारी पथक प्रमुख अतिक्रमण पथक ओके करण्यात आली आहे. की मोहीम राबवण्याचं कारण असं होतं की आपण वारंवार यांना सूचना दिली, त्यांना रेकॉर्डिंग आहेत आपल्याकडे अलाउन्स केलेल्या, त्यानंतर व्हिडिओ केलेले आपल्याकडे व्हिडिओ आहेत. सर्व प्रत्येकी कस्टमर प्रत्येक दुकानदाराचं नाव घेऊन आणि वैयक्तिकरित्या प्रत्येक दुकानदारांना आपण सूचना केली होती की आपापले जे अतिक्रमण आहे ते आपापल्या हद्दीमध्ये ठेवायचं. अन्यथा फुटपाथवर कुठलंही अतिक्रमण ठेवायचं नाही. हातगाड्या असो, दुकानवाले असो की कुठले पण असो, त्यांना सर्वांना सूचित केलं होतं. तरी पण त्यांनी त्या सूचनेचं पालन न केल्यामुळे ही आम्हाला पिरबुरा नगरमध्ये मोहीम राबवण्याची आज गरज पडलेली आहे. आता हे गाडेवाले असतील, हॉकर्स असतील, आपली JCB धडक चालते त्यांच्यावर तोडून टाकतो आपण. हो सर. तशीच जर जे मोठे जे जसं की RS ब्रदर्स असेल, चेन्नई एक्सप्रेस ते हे असेल, किसान असेल, तिथं आपली JCB नाही चालवतो साहेब. हां सर, ते एक विषय सांगतो. आपल्याला सगळ्यांना न्याय एकच आहे. आपण असं नाही की यांना हे केलं त्यांना केलं. तर RS ब्रदरचा विषय आपण म्हणतो बरोबर आहे. मी स्वतः त्या ठिकाणी होतो. फक्त त्याचा एक अर्धा फूट त्याची जी कॅबिन आहे ती बाहेर होती. मी स्वतः मान्य करतो. ऐका ना सर, तर त्यांचे बेंच होते. आपण त्याच्यासाठी त्याची 20 फुटाची कॅबिन होती, ती तोडावं लागत होती अर्ध्या फुटासाठी. त्यामुळे आम्ही त्यांची कॅबिन तोडली नाही. तर त्याचे टेबल होते लोखंडी, तर ते टेबल आम्ही जप्त करून. अतिक्रमण आपला उद्देश काय? अतिक्रमण उद्देश आमचा एक नगरमध्ये जे अतिक्रमण आपण तोडलंय, हां त्याचा उद्देश काय आहे? नेमकं तोडण्याचा उद्देश हां काय? सर, वैयक्तिक पीरबुरान एकच आमचा उद्देश नाही आहे. पूर्ण नांदेड शहरात ऐका माझं सर, पूर्ण नांदेड शहरात काल आम्ही वर्कशॉप ते नाईक चौक हा दोन्ही तर्फा रोड पूर्ण अतिक्रमण काढलं. का काढलं तर रस्त्यावर जे अतिक्रमण व्हायलेत, जे ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी त्रास व्हायला आहे, ट्रॅफिकचा त्रास व्हायला आहे, लोकांना ये जासाठी फुटपाथ जे बनवलेले आहेत आपण लोकांना जाण्यासाठी बनवलेले आहेत, जे की आपण दुकानदारांना साहित्य ठेवण्यासाठी फुटपाथ बनवलेले नाही आहेत, त्यासाठी आपण अतिक्रमण करत आहे नांदेड शहरामध्ये. आणि हे आपण टोटल नांदेड शहरातच ही पूर्ण मोहीम चालू राहणार आहे. असं पूर्ण नांदेड शहरांना सूचित करण्यात येते की आव्हान आहे सगळ्यांना की आपापलं साहित्य फुटपाथवर न ठेवता आपल्या वैयक्तिक मालमत्तेमध्ये ठेवायचं. बरोबर.